नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आलेला SBI ज्युनियर असोसिएटचा रिझल्ट आणि आज आलेलं स्कोअर कार्ड या दोन्हीही सिनेरिओवरून मला एक लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्र स्टेटचं दिवसांदिवस वर्षानुवर्ष कॉम्पिटिशन प्रचंड वाढतं आणि या प्रचंड वाढत्या कॉम्पिटिशनसाठी आपल्याला कॉम्पीट करणं खूप गरजेचं आहे. हे कॉम्पीट करता करता आणि आपलं प्रिपरेशन करता करता मला काही गोष्टी लक्षात आल्या. म्हणजे महाराष्ट्राचं जनरलचं कट ऑफ जाणार आहे 82, प्रचंड व्हॅकन्सीज आणि त्यात आपल्यासारखे बरेचसे विद्यार्थी अभ्यास करून कुठेतरी कमी पडतात. तर एक रिझल्टवरून मी एक अनालाइज केलं की एक 3-4 मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. जसं की जे करंट अफेअरचे सोर्सेस आहे, करंट अफेअरचे जे सोर्सेस आपण फॉलो करतो, तर त्यात आपण काय करतो, सिंगल सोर्सवर रिलाय करतो आणि त्यानंतर आपण खूप खूप म्हणजे खूप बेसिक कंटेंट, खूप छोटंसं कंटेंटवर फोकस करतो. तरी तसं न करून आपण ॲटलिस्ट डेली, मंथली आणि वीकली करंट अफेअर्स हे केलेच पाहिजे. प्लस एखादं मॅगझिन पण रेफर केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेन्सच्या मॉकची जी फ्रिक्वेन्सी, मेन्सचे मॉक आपण खूप कमी देतो, बरोबर? तर असं न करता इथून पुढच्या येणाऱ्या एक्झाम्सला आपण मेन्सच्या मॉक ॲटलिस्ट वीकली 2 ते 3 द्यायचे आहेत आणि जशी जशी परीक्षा जवळ येते तशी जशी फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करायची. तिसरं म्हणजे रिझनिंग, क्वांट्स, इंग्लिशची प्रॅक्टिस. ही डेली प्रॅक्टिस आपली झालीच पाहिजे. इंग्लिशचे एडिटोरियल असो ते आपल्याला करणं फार गरजेचं आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या स्टडी प्लॅनमध्ये हे सर्व चेंजेस करायचे आहे आणि येणाऱ्या इंडियन ओव्हरसीज बँक LBOचा पेपर असो की NICL ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर AOचा पेपर असो, या दोन्ही पेपरमध्ये मागच्या झालेल्या चुका सुधारत हे पेपर आपल्याला व्यवस्थित द्यायचे आहे. तरी येणाऱ्या दोन्ही पेपरसाठी मी तुम्हाला माझ्याकडून, माझ्या टीमकडून, माझ्या अकॅडमीकडून विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. नक्कीच आपल्या अकॅडमीच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. या आशा. थँक्यू.